आणि आता बातमी आहे असंख्य अडथळ्यांवरती मात करून 10वी मध्ये मोठं यश कमावणाऱ्या रसिका साळगावकरची। 9वी मध्ये असताना रसिकाच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं, त्यामुळे कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलं। मात्र रसिकाच्या आईने मुलींच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक केला आणि आता रसिकाने 99% गुण मिळवून आईच्या कष्टाचं चीज केलेलं आहे। पाहूयात या गुणवंत विद्यार्थिनीच्या संघर्षाचा आढावा घेणारा माझाचा हा खास रिपोर्ट। माझ्या मुलीने कधी हट्ट केला नाही कुठल्या गोष्टीचा की मम्मा मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असं कधी तिने केलं नाही। आणि आज त्या एवढ्या मोठ्या तिने यश मिळवलंय की मला सगळं बघून येतं आणि खूप मला अभिमान वाटतं मुलीचा, माझ्या मुलींचा। दोन्ही पण मुली, एक माझी मुलगी आता इंजिनियर झाली आणि ह्या मुलीने एवढं मोठं घवघवीत यश मिळवलं, त्यामुळे मला खूप त्यांचा अभिमान वाटतो। आपल्या मुलीची यशोगाथा सांगताना या आईला अश्रू आवरणं कठीण झालं। 10वीत 99% गुण मिळवून नालासोपाऱ्याच्या रसिका साळगावकरनं आईच्या कष्टाचं चीज केलंय। ज्या परिस्थितीत रसिकानं हे यश संपादन केलंय ती समजल्यानंतर कुणालाही या गुणी मुलीचा अभिमान वाटेल। साधारणतः 2 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला, त्यामुळे 2 लेकींची जबाबदारी या माऊलीच्या खांद्यावर आली। मीनाक्षी साळगावकर यांनी श्रमिक महिला विकास संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली, मात्र महिन्याला मिळणाऱ्या 4,500 रुपयांच्या पगारात घर खर्च आणि मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं। मला 4,500 रुपये पगार मला मिळायचा, त्याच्यामध्ये मी मुलांचं त्याचं नियोजन जे मी करायची त्याच्यावरूनच मुलींनी पण ते नियोजन आपल्या अभ्यासाचं कसं करायचं, काय करायचं हे त्याच्यातूनच ते आपण शिकत गेले आणि त्यांनी त्यांचं नियोजन अभ्यासाचंही केलं। आईची सुरू असलेली धडपडच रसिकासाठी प्रेरणादायी ठरली। 10वीत किमान 98% गुण मिळवण्याचा चंग तिने बांधला। 98% माझं ध्येय ठेवलेलं, मी ते चिटकवलेलं भिंतीवरती आणि मी ते अचीव केले, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त अचीव केलंय। आणि मी रात्र एकटीच असायची रात्री, मग शांततेमध्ये अभ्यास व्हायचा, लाईट वगैरे नसायची खूप वेळा, पण त्याचा काही फरक नाही पडला माझ्या अभ्यासावर। इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रसिकानं ट्युशनही लावली नाही, साधं गाईडही तिनं विकत घेतलं नाही। फक्त पुस्तकं, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर तिनं आव्हानांचा डोंगर सर केला। तसं कोणताही नामांकित क्लासेस जॉईन न करता पुस्तकाचं सखोल वाचन करून आणि शाळेतील शिक्षक, त्यानंतर अध्यक्ष खजिनदार यांनी तिला मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर तिने सातत्यपूर्ण नियोजन केलं आणि एवढं यश तिने आता मिळवलेलं आहे। 10वीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर रसिकाला नवं आव्हान खुणावतंय, तिला आर्किटेक्ट बनायचंय। मला आता 11वी 12वी सायन्स घेऊन त्याच्यानंतर पुढे आर्किटेक्चरिंग करायचंय, त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे। आर्थिक परिस्थितीमुळे रसिकाला तिचं स्वप्न पूर्ण करताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे। मात्र तुम्ही आम्ही मदतीचा हात पुढे केला तर रसिकाचा प्रवास नक्कीच सोपा होईल। प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नालासोपारा।